बदलत्या काळात सिमेंटची जंगलं वाढत असताना आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना अथवा पर्यावरणाच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष होऊन त्याचा एकूणच परिणाम मानवी जीवनावर होत असताना काही व्यक्ती या विशेषत्वानं पर्यावरणाच्या जपणुकीसाठी संवर्धनासाठी प्रयत्न करून त्यासाठी जणू स्वतःला वाहूनच घेतात। त्यापैकीच एक आहेत ते म्हणजे चंद्रकांत कोडगीरवार। सोलापुरातील विजापूर रोडवरील माशाळ नगरात ते राहतात। श्रमफल हे त्यांचं निवासस्थान। वरून खरं तर हे निवास इतर घरांसारखंच नेहमीच्या धाटणीतलं वाटणारं, पण हे घर इतरांसारखं नसून ते वेगळंय, कारण या घरात जणू निसर्गच वसलाय। पर्यावरणाची आवड आणि निसर्गाबद्दल आतून असलेली ओढ या माध्यमातून कोडगीरवार यांनी आपल्या घरातील जवळपास 1300 स्क्वेअर फूट इतक्या जागेत सुंदर अशी परसबाग फुलवली आहे। चंद्रकांत कोडगीरवार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सुधा कोडगीरवार यांनी अत्यंत सुंदर अशी परसबाग आपल्या घराच्या पाठीमागील अंगणात साकारली आहे। दुर्मिळ अशा वनस्पती वन औषधींबरोबरच एक अनोखं असं नक्षत्र वनच त्यांनी या ठिकाणी साकारलेलं अनुभवास येतं। पाहणारा अगदी थक्क होऊन पाहत राहतो। BSNL मध्ये टेलिफोन ऑपरेटर म्हणून कार्यरत राहिलेल्या चंद्रकांत कोडगीरवार यांना नेहमीच निसर्गाबद्दलची ओढ राहिली। माशाळ नगरात राहण्यास आल्यानंतर त्यांनी आपल्या घरातील अंगणात आपल्या आवडीला वाव देण्यास सुरुवात केली आणि पाहता पाहता इथं जणू निसर्ग वनच साकारलं। 31 डिसेंबर 2011 साली सेवानिवृत्त झाल्यानंतर कोडगीरवार यांनी मोठ्या प्रमाणात पर्यावरण संवर्धनाच्या कामात जणू स्वतःला झोकून दिलं। मी 20 जून 87 रोजी ते राहायला आलो आणि हा एरिया हा गावाच्या बाहेरचा होता। त्यावेळेस ह्या ठिकाणी मी बांधल्यानंतर मला पूर्वीपासून फूल फळ शेतात देखील काम करायची हौस असल्यामुळे मी ह्या ठिकाणी माझ्या घरात म्हणजे परसबाग निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि मी सर्व्हिसला असल्यामुळे त्याच्याकडे जास्त लक्ष देता आलं नाही, पण 30 वर्षामध्ये मी हळूहळू डेव्हलप करत आज या परिस्थितीत आलो आहे की आज माझ्याकडे 165 कुंड्या आहेत आणि नारळ, आंबा, पेरू, नंतर चिकू अशा 5 ते 6 प्रकारच्या फळांची देखील बाग माझ्यापाशी आहे आणि आम्हाला त्यामुळे ही कुठलीही फळं मार्केटमधून विकत घ्यावी लागत नाही, घरात मिळतात। आणि महत्त्वाचं म्हणजे सकाळच्या वेळेला मोठ्या प्रमाणावर पक्षी येतात, त्यांची किलबिलाट ऐकायला मिळते। मोरसारखे पक्ष्याचा देखील इथं आम्हाला आवाज ऐकू येतो। त्यामुळे आम्हाला ही इच्छा निर्माण झाली की आपण बाग वाढवायला पाहिजे, म्हणून ही वाढवत आणली। आज चंद्रकांत कोडगीरवार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सुधा कोडगीरवार आपल्या परसबागेत 2 क्षण निवांत बसून गप्पा मारतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, समाधान काही वेगळंच असतं। अत्यंत परिश्रमानं कष्टानं त्यांनी घरचं अंगण फुलवलंय, सजवलंय। ते तत्व आपल्या मनुष्याच्या याच्यात देखील आहे। 5ही तत्व जे पृथ्वी आहे, आकाश आहे, वायू आहे, अग्नी आहे, ह्या सगळ्या तत्वांचा आपल्या शरीरावर परिणाम होतो, त्यामुळे निसर्गावरही परिणाम होतो आणि आपलं सगळं शरीर आयुष्य हे त्यांच्यातच गेलेलं असतं। त्याच्यामुळे मी याच्यात पर्यावरणाकडे भाग घ्यायला सुरुवात केली। सुमारे 165 कुंड्या या त्यांच्या परसबागेत आहेत। अनेक दुर्मिळ वनस्पती आणि झाडी यात लावण्यात आल्याचं आढळून येतं। प्रत्येक झाडाचं, वनस्पतीचं वेगळं असं वैशिष्ट्य। अनेक प्रकारच्या वेली, याचबरोबर नारळ, आंबा, चिक्कू, लिंबू अशी फळझाडं, शिवाय अश्वगंधा, अर्जुन, शतावरी, ब्राह्मी, कथाळी, गुळवेल, सफेद मुसळी, माटूळ, गवती चहा, लाल पळस आदी विविध अशा 40 ते 50 प्रकारच्या वन औषधींचा ठेवा या ठिकाणी पाहावयास मिळतो।
करण्याचं कारण काय, वनौषधी फार मोठ्या प्रमाणात निर्माण होत नाहीत आणि लोकांचं याच्याकडे दुर्लक्ष असते. उदाहरणार्थ सफेद मुसळी, यात ही फार मोठ्या प्रमाणावर त्वचारोगावर काम करते, शारीरिक ताकद वाढवते. याचा आता गव्हर्नमेंटने प्रयत्न करून जे ॲग्रिकल्चर म्हणजे गव्हर्नमेंटचा भाग आहे त्याच्यातर्फे सफेद मुसळी लावून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देतात, त्याचं अनुदान देखील देतात. त्याच्यानंतर हळद आहे, गुगळ आहे, त्यानंतर आपलं गुळवेल आहे. अशा प्रकारचे बरेचसे वनस्पती आहेत की ज्या आपण लावल्यानंतर त्याचं उत्पन्न देखील घेऊ शकतो. अशा पण लोकांना कल्पना नसल्यामुळे ते लोक ते जात नाहीत. आता शतावरी म्हणतो, आता बॉम्बेला एक व्यापारी आहे की जो महिन्याला 1,00,000 रुपये कमवतो, जो SSCला झाल्यानंतर काय करावं त्याला प्रश्न पडला होता. आणि तो शेतकरी असल्यामुळे तो मुलगा, त्याने मग त्याच्या मामाने सांगितलं तू बाबा शेतावरी तो हे कर, शेती कर. त्याने शेती केली, हळूहळू करत करतो आज 4 एकर शेती करतो आणि आज बॉम्बे मार्केटमध्ये निघतो, महिन्याला निव्वळ नफा 1,00,000 रुपये कमवतो. विशेष म्हणजे 27 नक्षत्रांची झाडं एकाच ठिकाणी पाहण्याची दुर्मिळ संधी देखील या परसबागेत मिळते. सुंदर आणि तितकंच खास असं नक्षत्रवन या ठिकाणी पाहावयास मिळतं. 27 नक्षत्रांची अर्थात प्रत्येक नक्षत्राचं झाड चंद्रकांत कोडगीरवार या ठिकाणी अत्यंत मनापासून जपून ठेवल्याचं दिसतं. विशेष अशी काळजी या नक्षत्रांच्या झाडांची ते घेतात. सकाळी आणि संध्याकाळी 4 ते 5 तास खास यासाठी ते देतात. नक्षत्रांच्या, झाडांच्या, वनस्पतींच्या सानिध्यात सकाळच्या प्रहरी अथवा जमेल तेव्हा वेळ घातला तर निश्चितच आरोग्यावर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. पुणे, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, अहमदनगर, राहुरी अशा अनेक ठिकाणी फिरून त्यांनी दुर्मिळ अशा नक्षत्रांच्या झाडांचं, वनस्पतींचं संकलन केलं असून एकाच ठिकाणी ही सर्व झाडं पाहावयास मिळणं हे चंद्रकांत कोडगीरवार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सुधा कोडगीरवार यांच्या कठोर परिश्रमाचं फळ आहे. आणि हे जे नक्षत्रवन आहे हे 27 नक्षत्राचं आहे आणि 12 राशींचं आहे. 12 राशींना आणि 27 नक्षत्रांना प्रत्येकाला एक वृक्ष दिलेला आहे. आणि या वृक्ष दिल्यामुळे काय फायदा होतो की यांची जी पानं, फुलं, मुळं आहे हे आयुर्वेदामध्ये वापरतात, त्याच्यापासून माणसाला निरोगी राहण्याचा प्रयत्न होतो. परंतु प्रत्येकाने आपला DNA जो असतो तोच त्या नक्षत्राचा DNA असतो. त्यामुळे त्या नक्षत्राच्या, वृक्षाच्या जर आपण वेळ दिला, तास, 2 तास, 15 मिनटं, तर त्याप्रमाणे आपल्या तब्येतीला, प्रकृतीला फायदेकारक होऊन आपली तब्येत चांगली राहते. प्रत्येकाला नक्षत्र हे प्रत्येकाला वेगवेगळं असतं आणि झाडांचं देखील नक्षत्र वेगवेगळं आहेत. वर्षाकाठी 4 ते 5 हजारांचा देखभालीचा खर्च यासाठी येतो. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करून कोडगीरवार यांनी साकारलेली सुंदर अशी परसबाग, दुर्मिळ असं नक्षत्रवन हे पक्ष्यांनाही तितकंच साथ घालतं. सकाळ असो अथवा संध्याकाळ, पक्ष्यांचा मनाला भावणारा अनोखा किलबिलाट हा या ठिकाणी अनुभवास येतो. पर्यावरणाचा ऱ्हास हा मोठ्या प्रमाणात आज होत असताना पर्यावरण संवर्धनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न गरजेचे आहेत. वृक्ष लावणं, ते वाढवणं, त्याची जोपासना करणं हे अत्यंत गरजेचं आहे. निसर्ग आपणास भरभरून देतो, पण त्याची किंमत आपणास नसते. त्याची किंमत करणं हे खूप महत्त्वाचं आहे. एक व्यक्ती आपण जो जगतो, जर जी प्राणवायू आपण घेतो, हा प्राणवायू आपण जर त्या बॉटलच्या हिशोबाने जर काढलं, कुपीच्या हिशोबाने, तर एक बॉटल ही 700 रुपयाची येते. रोज माणसाला 3 बॉटल्स लागतात. ह्या 2100 रुपये पर डेचा खर्च होतो. आणि जर महिन्याचा खर्च जर आपण हिशोब केला तर तो होतो 7,66,500 रुपये. आणि आपलं माणसाचं वयोमान जर आपण 65 धरून चाललो तर तो खर्च होतो आपला 5 कोटी. तर एवढं उत्पन्नच माणसाला मिळत नाही काय की जे आपल्याला निसर्ग फ्री देत आहे सगळ्या प्रकारचे. तर हे मग पर्यावरण ऱ्हास करण्यापेक्षा याच्याकडे जर सगळ्यांनी जर लक्ष दिलं आणि पर्यावरण जर साठी त्याची जोपासना केली, वृक्ष लावले, तर म्हणजे आपल्याला पुढचं जे जीवन आहे ते सफल आणि व्यवस्थित होईल असं मला वाटतं. चंद्रकांत कोडगीरवार यांनी घराच्या अंगणात कशा पद्धतीनं परसबाग फुलवता येऊ शकते हे दाखवून दिलेलं आहे. पर्यावरणाबरोबरच वास्तुशास्त्र, ज्योतिषविद्या, निसर्गोपचार आदींचाही ते खोलवर अभ्यास करून त्याचा इतरांसाठी कशा पद्धतीनं चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो यासाठीही ते प्रयत्न करतायत आणि म्हणूनच ते वेगळे ठरतात. आपण पाहतोय की अलीकडे
सिमेंटचं जंगल मोठ्या प्रमाणात वाढतं आहे. म्हणजे बागबगीचा कमी होत आहेत, मोठ्या प्रमाणात सिमेंटचं जंगल वाढतं आणि कुठंतरी जाऊन पर्यावरणाचा ऱ्हास देखील होतो आहे. पण अशाही स्थितीत आपल्या सेवानिवृत्तीनंतर चंद्रकांत कोडगिरवार यांनी जी एक आवड जपली आणि आपल्या आहे त्या जागेत जी एक परसबाग फुलवली, एवढंच नव्हे तर जे एक नक्षत्रवन त्यांनी या ठिकाणी विकसित केलं ते निश्चितच खूप काही सांगून जाणार आहे. मनात आवड असेल आणि काहीतरी चांगलं करण्याची एक संकल्पना असेल तर काय होऊ शकतं हे चंद्रकांत कोडगिरवार आणि त्यांच्या सुविद्य पत्नींनी या ठिकाणी दाखवून दिलं आहे. आणि निश्चितच याच्यापासून आपण जर प्रेरणा घेतली तर खूप काही होऊ शकतं. प्रतिनिधी सचिन पवारसह इन सोलापूर न्यूजसाठी मी गिरीश मंगरुळे.